नमस्कार. आज आपण दुप्पट तिप्पट फुलणारे तांदळाचे खिच्या पापड पाहणार आहोत. अगदी सोपे पद्धतीने आणि एकदम छान पांढरे शुभ्र पापड तयार होतात. त्यासाठी इथे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. हलक्या हाताने दाबून 2 पातेले भरून पीठ घ्यायचं आहे. हे एक आणि हे 2 पातेले इथे मी पीठ घेतलेलं आहे. ज्या पातेल्याने आपण पीठ घेतलंय त्याच पातेल्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पिठाच्या 1.5 पट पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 2 पातेले पीठ आहे तर त्यासाठी 3 पातेले पाणी घ्यायचं आहे. हे पहा 2 आणि हे 3 पातेले पाणी घेतलं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे, झाकण ठेवायचं आहे. इथे पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे पहा 1.5 चमचा मीठ घेतलं आहे मी. आणि इथे आपल्याला 1.5 चमचा पापड खार घालायचा आहे. हे पहा तीळ घालायचे आहेत. तीळ इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी इथे थोडेसे जास्त घातलेत. आणि यामध्ये हे तांदळाचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं गोल फिरवत हे पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत. हे पहा गॅस अगदी कमी केला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा इथे तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. इथे गॅस कमी ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून 2-3 मिनटासाठी आपल्याला इथे छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. हे पहा 2-3 मिनटं मी वाफ काढून घेतली आहे. हे बाजूला काढून घ्यायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे गरम करण्यासाठी. इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे. या पिशवीमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे सुती ओला कपडा घेऊन त्यामध्ये देखील हे पीठ मळून घेऊ शकता. म्हणजे हे पहा हाताला गरम लागणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ छान मऊ करून घ्यायचं आहे. हे पहा पीठ या पद्धतीने मळून घेतलं की पापड अगदी छान होतात. हे पहा पीठ मळून झालं आहे. राहिलेलं पीठ आपल्याला याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीही हे पापड अगदी छान होतील. हे पहा इथे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. काढून घ्यायचं आहे. गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. या पिठाचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. हे पहा या पद्धतीने. इथे पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये ही चाळणी ठेवून पीठ वाफवून घ्यायचं. यावरती झाकण ठेवायचं आहे. एक 10 ते 15 मिनटासाठी पीठ आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे पापड आपले छान होतील आणि चिरणार नाहीत. पीठ छान असं वाफलं जाईल. हे पहा 15 मिनटं झालेली आहेत आणि आपलं पीठ छान वाफलं गेलं आहे. हाताला चिकटत नाही. आणि हे काढून घ्यायचं आहे. राहिलेल्या पिठाचे गोळे आपल्याला मी इथे एका पातेल्यामध्ये हे काढून घेतलं आहे आणि राहिलेले पिठाचे गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे. इथे आपण जे पीठ वाफवून घेतलं होतं ते पुन्हा एकदा या पिशवीमध्ये घालून मळून घ्यायचं आहे. मळून नाही घेतलं तरीही चालेल, पण मी इथे थोडंसं हे छान मळून घेते. गोळे बनवून घ्यायचे त्याचे आपल्याला छोटे छोटे पापड बनवण्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा मी इथे हे पूर्ण पीठ छान मळून घेतलं आहे आणि याचे अशा पद्धतीने गोळे बनवून घेते.
तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही हे बनवू शकता। हे पहा, मी इथे हे गोळे बनवून घेतलेत आणि आपल्याला पापड बनवून घ्यायचे। त्यासाठी मी पुरी यंत्र घेतलं आहे, त्यावरती एक प्लॅस्टिक ठेवलं आहे आणि एक गोळा ठेवून वरती दुसरं प्लॅस्टिक ठेवून अशा पद्धतीने हे पापड बनवून घेतलेत। मी एकदम 5-6 पापड बनवून घेणार आहे आणि नंतर प्लॅस्टिकवरती टाकणार आहे। हे पहा, या पद्धतीने एकदम छान आणि पातळ असे पापड तयार होतात। तुम्ही हे पापड पोळपाट लाटण्यावरती देखील लाटून घेऊ शकता। प्लॅस्टिक ठेवून दोन्हीही साईडने प्लॅस्टिक ठेवायचं आहे। हे पहा, एकदम मस्त आणि पातळ असे पांढरे शुभ्र पापड तयार होतात। तुम्ही हे फॅन खाली देखील सुकवू शकता आणि तुम्हाला जर हे पापड जास्त जाड वाटत असतील तर हाताने पसरवून घ्यायचे। हे पहा, या पद्धतीने तुम्ही बघू शकता पापड कसे झाले ते एकदम मस्त। हे बघा, आणि 2 दिवसासाठी आपल्याला छान कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे आहेत। तुम्ही हे पापड फॅन खाली देखील सुकवू शकता आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे 2 दिवसासाठी। हे पहा, मी याच पद्धतीने पापड बनवून घेणार आहे। हे पहा, इथे आपले पापड बनवून तयार आहेत। पाहू शकता तुम्ही, अगदी मस्त असे पापड झालेत। हे पहा, अगदी मस्त झालेत। मी इथे हे पापड तुम्हाला वाळल्यानंतर तळून दाखवणारच आहे। किती छान फुलतायत ते, एकदम दुप्पट असे दुप्पट तिप्पट पापड फुलतात ते। हे पहा, इथे आपले पापड छान उन्हामध्ये वाळून घेतलेत आणि एकदम मस्त झालेत। आपण तळून बघूया कसे झालेत ते। इथे तेल देखील तापलेलं आहे। हे पहा, एकदम मस्त असा पापड आपला दुप्पट तिप्पट फुलला आहे आणि एकदम पांढरे शुभ्र पातळ असे तांदळाचे पापड आपले तयार आहेत, एकदम खुसखुशीत। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।